राज ठाकरे मोस्ट मिसअंडरस्टूड लीडर. पण कसं आहे माहितीये की प्रबोधनकार ठाकरे यांना देखील त्यांची सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि एकाहून अधिक वेळा वाचलेली आहेत. कारण तुम्हाला बाळासाहेब समजून घ्यायचे असतील तर प्रबोधनकार समजून घ्यायला लागतात आणि राज ठाकरे समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे समजून घ्यायला लागतात. राज ठाकरेंच्या वरचा अभ्यास तुमचा हा बाळासाहेबांपासून सुरू होतो आणि प्रबोधनकारांपर्यंत जाऊन पोचतो. तिघांच्याही मी उद्याला वगळूनच टाकतो. याचं कारण ना वारसा ना वसा त्याचा ठाकरे घराण्याचा आहे. त्यामुळे उगाच त्याच्यावर बोलून काही मी वेळ वाया घालवू इच्छित नाही. पण प्रबोधनकार, बाळासाहेब आणि पुढे राज अशी ही ठाकरे परंपरा जो आहे, ठाकरेंचा जो एक वारसा आहे, ठाकरेंचं जे घराणं आहे ना, त्या घराण्याचं एक प्रत्येक घराण्याचं जसं गायन शैली असते तशी ती ठाकरी शैली जी आहे ना, ती ठाकरी शैली प्रबोधनकार, बाळासाहेब आणि राज अशीच येते. आणि प्रबोधनकारांना देखील त्यावेळेचा समाज ज्यावेळेची त्यांची पुस्तकं आली त्यावेळी ते प्रचार करत होते, लोकांसमोर विचार मांडत होते, सत्यशोधक चळवळीशी ते संबंधित होते. त्या सगळ्या काळामध्ये त्यांच्याबद्दलही असेच गैरसमज खूप होते. समज कमी, गैरसमज खूप होते. बाळासाहेबांच्या जवळ मी 5-7 वर्ष राहिलो, त्यामुळे त्यांची जी इंटरप्रिटेशन्स बाळासाहेबांची बाहेर यायची किंवा लोक ते समजून त्यांच्यावर बोलायचे किंवा त्यांच्या भाषणांचे अर्थ अनर्थ काढायचे, तर मला, आणि त्यांचे अग्रलेख मी 7.5 वर्ष लिहिले, त्यामुळे ते मुद्दा द्यायचे, त्या मुद्द्याचं एक काय म्हणतात ना बीज द्यायचे. आणि ते जसं त्यांच्या काळात संजयच्या काळात करत होते की संजयला बीज द्यायचे आणि मग त्या बीजाचं रोप करून ते वाढवायचं काम तू कर. तर तसं ते बीज द्यायचं ना, तर त्या बीजामध्येच इतकी ताकद असायची किंवा इतका अंकुर स्ट्रॉंग असायचा. आणि कधी कधी मी त्यांना, मला कळलेलं असायचं की त्यांना काय म्हणायचंय, तरी पण थोडं अज्ञानाचं हे करून मी म्हणायचो की बाळासाहेब मला जरा, म्हणजे मला लक्षात आलं पण थोडं जरा सांगा ना, समजावून सांगा ना. ते उत्साहाने, आनंदाने आणि कौतुकाने असं समजावून सांगायचं की या बीजामध्ये काय दडलेलं आहे. शुद्ध बीजापोटी असं ती फळे रसाळ गोमटी, तर ते शुद्ध बीज जे असायचं ते त्यामुळे मला ऐकायला मिळायचं, ते समजून घ्यायला मिळायचं. मग भाषणाच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा मी त्यांना असं म्हणायचो की बाळासाहेब काल तुमचं जे भाषण झालं ते मी या अँगलनी घेतलं किंवा या प्रकारे त्याचं हे, मी त्यावेळेस नॅरेटिव्ह हा शब्द नव्हता पण मी त्याचा अर्थ असा लावला. आणि आज वर्तमानपत्रात जी तुमच्या भाषणाबद्दल टीका आलेली आहे किंवा टिप्पणी आलेली आहे किंवा बातमीदाराने त्यांची मल्लीनाथी केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजलं नाही तुमचं भाषण. तर अनेकदा असं झालं, मला आठवतंय की बाळासाहेब असे थोडेसे मिस्किलपणे हसलेत आणि म्हणालेत की ठाकरे हा विषय समजायला अवघडच आहे, तो त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. आणि खरंच आहे. आणि आता राजबाबत सुद्धा मी बघतोय की ती परंपरा ठाकरे शैलीची जी आहे ती जशी राजकडे आहे तशीच राज ठाकरे हा मोस्ट मिसअंडरस्टूड लीडर आहे. समजापेक्षा गैरसमज राज. आता काय काय करू मी मित्रांनो, तुम्ही राज ठाकरे, राज साहेब तुमचे यांचे खूप अगदी भक्त असाल, त्यामुळे मला एक दोघांनी सांगितलं, पण एकदा मला बिग बॉस मध्ये यांनी पण सांगितलं होतं की अरे तू दिघे साहेबांना अरे आनंद दिघे कसं म्हणतो. तर संजय राऊतने त्याला सांगितलं की अरे वेड्या, धर्मवीर पदवी त्यांनी दिली आणि आनंद दिघे आणि अनिल थत्ते म्हणजे एक काय जान दो जिस्म होते, त्यामुळे तू मित्र होते ते. हा तर राज हा मला खरंच पुतण्यासारखा वाटतो. बाळासाहेबांशी माझे जे संबंध होते, बाळासाहेबांच्या मनातला राज विल नॉट इमॅजिन. खरं म्हणजे उद्धवजी जर राजला केलं असतं ना बाळासाहेबांनी, मासाहेब, आता त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, मासाहेब मीनाताई ठाकरेंबद्दल, पण मासाहेब जर मध्ये पडल्या नसताना, त्यांनी दबाव आणला नसताना, आज राजच झाला असता आणि हा फोटो काढत फिरला असता. म्हणजे तो त्यांनी त्याचा लौकिक मिळवला असता, फोटोग्राफर म्हणून मिळाला असता, कलाकार म्हणून. पण तो पिंड तेव्हाही नव्हता. मी एकदा त्याच्याबद्दल असं म्हटलं होतं की न उमललेलं पानामागे दडलेलं फुल आहे. तर तो ठाण्यात आला होता उद्धव, तर मला म्हणाला की काय अजून उमललं नाही फुल असं वाटतंय का तुम्हाला, अजूनही वाटतंय का, असं मला त्यांनी गमतीने विचारलं. तर मी म्हटलं की फुल उमलायचा प्रयत्न करतोय, पण ते कसं आहे ना, आतून उमलावं लागतं.
असं असं केलं त्यांनी मला की वा, हे पण तुम्हीच सांगितलं. पण कसं आहे ना की बाळासाहेब ठाकरे जसे समाजाला कळले नाहीत, प्रबोधनकार कळले नाहीत, तसंच राज ठाकरे देखील नाही कळलेले अजून. लोकांना असं गूढ वलय आहे त्यांच्याभोवती, एक रहस्य आहे त्यांच्याभोवती, ते लोकांना अनप्रिडिक्टेबल वाटतात. पण बाळासाहेब पण अनप्रिडिक्टेबल होते, प्रबोधनकार पण अनप्रिडिक्टेबल होते. अनप्रिडिक्टेबिलिटी हे ठाकरे घराण्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही असं टेकन फॉर ग्रँटेड नाही करू शकत ठाकरेंना, कुठल्याही उद्याला करू शकता, पण याला नाही करू शकत तुम्ही. प्रबोधनकार बाळासाहेब आणि राज ठाकरे यांना यू कॅन टेक हिम फॉर ग्रँटेड. हे असंच वागतील, असंच बोलतील, असंच करतील, असंच सांगतील आणि तेच करतील. नो. एक चांगल्या भाषेत जर म्हणायचं तर असं आहे की त्यांचं मन जे आहे ते असं वेगवेगळ्या प्रकारे अत्यंत असं तरल आहे. आता एखाद्याचं मन तरल आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याच्यातली ती क्रिएटिव्हिटी त्याला त्रास देत असते. तो आतून असा विविध विचार भावनांनी असा वेढलेला असतो. बाळासाहेबांचं पण मी जवळून पाहिलेलं आहे की एका वेळेला त्यांच्या मनामध्ये अनेक विचार चालू असायचे, अनेक भावना खेळत असायच्या. आणि विशेष म्हणजे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य होतं जे राजचं पण आहे की एकाच वेळेला परस्पर विरोधी. म्हणजे असं काही वेळेला व्हायचं की ते आत्ता काहीतरी बोलायचे, खूप वेळ बसायचो ना मी तिथे, चिकटून बसायचो, तास 2 तास बसल्याशिवाय उठायचंच नाही. आणि हे सगळे मोठे नेते बाहेर बसून ठेवायचे, ते मला म्हणायचे बस त्यांच्या कामाला येतो, तू माझ्या कामाला येतो, ये गप्पा मारत बसू आपण, बिअर पिऊ वगैरे, असं आमचं वेगळं नातं होतं. बाप होता माझा तो. तर त्यावेळेला मी असं पाहिलं की बाळासाहेब असं थोडेसे ना विमनस्क असायचे काही वेळेला. म्हणजे ती एक समाधी अवस्था असते असं म्हटलं तर तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल का? नका वाटून घेऊ. ही अशी जी विलक्षण मनस्वी अशी माणसं असतात ना, आणि जी शिवाय तेजस्वी असतात, नुसती मनस्वी नाही, तेजस्वी असतात. मी यशस्वी असतातच असं म्हणणार नाही, कारण बरीच माझ्या जीवनामध्ये मनस्वी तेजस्वी माणसं आली, पण ती यशस्वी झालीच असे नाही. त्यांच्या परीने त्यांच्या निकषांवर ते झाले किंवा नाही झाले. पण बाळासाहेब असे तरलच, तुम्ही जर त्यांच्या विरोधात असाल तर तुम्ही त्यांना चंचल म्हणाल कदाचित. मी तरल म्हणतो, तुम्ही चंचल म्हणाल जर तुम्ही त्यांच्या विरोधात असाल तर. ती राज बरोबर मी, मला वाटतं एक तुमच्या राजसाहेबांबरोबर मी 3 वर्ष तरी खूप क्लोज होतो. ते सांगितलं ना, आठवड्यातून 3-4 वेळा तरी आम्ही भेटायचो, बसायचो, गप्पा मारायचो खूप मोकळेपणाने. आय जस्ट लव्ड हिम. त्यामुळे मला असं म्हणजे माझ्यापासून त्यांनी प्रेरणा घेण्याच्या ऐवजी मी त्याच्याकडे एका वेगळ्या स्त्रोत, एक गंगोत्री कसली तरी एका वेगळ्या विचारांची, आणि मला त्याचं तेज आवडायचं, तलवारीसारखं धारदार. धारदार व्यक्तिमत्व होतं. तेव्हाही त्याचं बोलणं वागणं याच्यामध्ये एक अशी धार होती. आज तर आहेच, पण ही धार ती तेव्हाची आहे. काय म्हणतात त्याला, ते तेज जे आहे ना, ते बाळासाहेबांचं तेज आहे, ते प्रबोधनकारांचं तेज आहे. ते त्याच्यामध्ये राजमध्ये असं ठासून भरलेलं होतं, दारुगोळा ठासून भरावा तसं. तर त्यामुळे मी तेव्हा बघितलंय की राज सुद्धा असं कधी कधी असं स्वतःच संभ्रमित असायचा. म्हणजे एक अमुक गोष्ट करूया नको करूया, करूया नको करूया, अशी द्विधा. मी स्प्लिट पर्सनॅलिटी असं म्हणून, दुभंगलेलं व्यक्तिमत्व असं म्हणून मी कुठेतरी ती मानसिक एक हे आहे असं नाही म्हणत आहे. नाही तर तुम्ही लगेच ज्यांना विपरीत अर्थ लावायचा ते असं म्हणाल की तुम्हाला असं म्हणायचं आहे का की द्विधा मनस्थिती म्हणजे दुभंगलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं, त्यामुळे जॅकेलिन हाईड सारखं आहे. माहितीये का तुम्हाला? मुळामध्ये अनेक तरुण पोरांना माहित पण नसेल जॅकेलिन हाईड. जा गुगलवर आणि जॅकेलिन हाईडची गोष्ट वाटा की तोच नायक तोच खलनायक, असं ते एक रूप असतं जॅकेलिन हाईड म्हणजे. तर तसं नाही म्हणत आहे मी, त्या अर्थाने द्विधा नाही म्हणत आहे. पण त्यांच्या मनात एखादा विचार, एखादी प्रकल्प, संकल्प किंवा एखादा प्रयोग, एखादा प्रयत्न, एखादं आंदोलन, एखादं काही एक चळवळ वगैरे याच्या संदर्भात विचार आले ना, तर अनेक लोक काय ना, एक झापडबंद पद्धतीने तो विचार आला की त्याला बांधून पुढे जातात. राजचं तसं नाही. राज दुसऱ्या अंगाने पण विचार करतो, आणि तो जेव्हा दुसऱ्या अंगाने विचार करतो त्याला असं वाटतं की म्हणू का मी राज ठाकरे, आणि त्यांना काय नाही, ठाकरे आढावा लावल्याशिवाय आदरार्थी बहुवचन होता. अच्छा ठीक आहे, चला तुमच्या सगळ्यांच्या ह्याचा
निष्ठेचा आणि त्यांच्याविषयी असलेल्या आदराचा मान राखून मी म्हणतो की मग राज ठाकरे म्हणतो. नुसतं राज म्हटलं की माझ्या ते म्हणतो एकेरी येतो. तर राज ठाकरे जे आहेत ना ते असं दोन्ही बाजूनी विचार करतात. दुसरी एक गोष्ट जी बाळासाहेबांची होती ना तीच राजसाहेबांची किंवा राज ठाकरे यांची आहे. राज ठाकरे यांची ती म्हणजे कसं आहे ना की काही माणसं कशी असतात ना की ती एकदा एका विशिष्ट कोशामध्ये शिरली की कायम त्या कोशामध्ये स्वतःला गुंतवून अडकवून घेतात. कायम ती त्याच्यातून बाहेरही पडत नाहीत, वेगळा विचारही करत नाहीत, वेगळा प्रवाह शोधत नाहीत किंवा आपलं मत हे काळानुरूप बदलू शकतं याचं त्यांचा स्वतःचा विश्वास गेलेला असतो. एक मी भूमिका घेतली तर मी सोडू कशी, त्याच भूमिकेला मी चिकटून बसणार. जरे मला इंटरनली मी कन्व्हिन्स होतोय की मी चुकतोय किंवा मी जी भूमिका घेतली ही आता काळाच्या ओघात बदलायला पाहिजे. हे विशेषतः हे जे पठडीतले समाजवादी, पठडीतले साम्यवादी हे लोक जे आहेत ना, काही प्रमाणात संघवादी पण, हो मला कबूल आहे, काही प्रमाणात संघवादी सुद्धा, संघ परिवारातले लोक सुद्धा हे एकदा पठडीमध्ये गेले ना मग त्या जुन्या कर्मठ ब्राह्मणांसारखी त्यांची स्थिती होते. मग ते संविधान मानण्याच्या ऐवजी, घटना मानण्याच्या ऐवजी चक्क ते मनुस्मृतीला मानतोय आणि त्या मनुस्मृतीच्याच अनुरोधाने चालतोय अशा स्थितीत जातात. म्हणजे एक काहीतरी झापडबंद ह्याच्यामध्ये अडकून बसतात. साम्यवादी आणि संघवाले हे याच्या बाबतीत जास्त आहेत. पण बाळासाहेबांच्या जीवनामध्ये जर तुम्ही बघितलं तर ती जी ग्राफ आहे ना त्यांचा, तो मी असा नाही म्हणणार. असा ग्राफ आपण यशाचा मानतो जनरली, तो असा आहे. कधी या विचाराला जवळ गेलेत, कधी इकडे आलेत, कधी तिकडे गेलेत, कधी इकडे आलेत. म्हणजे हेच बाळासाहेब ठाकरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नाव ठेवायचं जेव्हा ठरलं त्यावेळेला त्यांनी त्याला विरोध केला आणि ते म्हणाले पीठ बीट काय वगैरे असं काहीतरी बोलले. ते त्याच्यावर खूप गदारोळ उठला, दंगली झाल्या. त्याच्यामध्ये परत शिवसैनिक विरुद्ध दलित अशा त्या दंगली झाल्या. त्याच्यामध्ये बाळासाहेबांना वेगवेगळ्या प्रकारे एक इन्व्हॉल्व्ह केलं गेलं. त्यांच्या चिथावणी म्हणा, प्रेरणा, कसं आहे ना, हे कसे शब्द असतात बघा की चांगल्या अर्थाने म्हटलं तर प्रेरणा आणि वाईट अर्थाने म्हटलं तर चिथावणी असते. पण व्हॉट एव्हर इट इज, पण त्याच बाळासाहेबांनी प्रबोधनकारांचा दाखला देऊन आर्थिक आरक्षणाचा पुरस्कार केला होता. त्यांचं मत होतं की जातीय आरक्षण नको. त्या काळात हा मुद्दा एवढा हे नाही, पण मंडल आयोगाला विरोध कुणी केला? लक्षात येतंय का तुमच्या की आज राज ठाकरे यांचा विश्लेषण तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही बाळासाहेबांनी केलेला मंडल आयोगाला विरोध हा विसरून कसं चालेल? तुम्हाला विचारात घ्यायला पाहिजे की बाळासाहेबांनी मंडल आयोगाला विरोध केला होता आणि तो याच मुद्द्यावर केलेला होता की आरक्षण ठीक आहे, मुळात आरक्षणच नको. आता राज ठाकरे यांनी तर आणखीन एक मुद्दा मांडलाय की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समृद्ध आहे, आणखीन समृद्ध होऊ शकतो आणि या समृद्धीचं एक जर आपण नीट नियोजन केलं, त्यांच्या आवडत्या शब्दात सांगितलं तर ब्लूप्रिंट केला, तर मग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण नव्हे तर फक्त लोकांना संधी आहे तीपर्यंत पोहोचवायचं आहे. एवढंच काम बाकी आहे. मग तुम्हाला कोणी आरक्षण, अरे मुबलक प्रमाणावर जर संधी उपलब्ध असतील तर कोण आरक्षण मागेल? त्यांचं म्हणणं असं की अशी परिस्थिती आपण निर्माण करूया. म्हणून त्यांचा पुढला मुद्दा हा असतो की माझ्या हातात सरकार द्या तुम्ही, मी मुख्यमंत्री होतो तुम्हाला दाखवून देतो 1-2-3 वर्षामध्ये की या महाराष्ट्रामध्ये लोक आता बेकार नाहीयेत, बेरोजगार नाहीयेत, भुके नाहीयेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य. आता पूर्वीसारखं अन्न, वस्त्र, निवारावर थांबत नाही ना आपण मित्रांनो. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण अशा 5-6 गोष्टी आता आपण विचारात घेतो. त्यांचं म्हणणं या सगळ्या मी उपलब्ध तुम्हाला अशा रीतीने करून देतो की तुमच्याकडे कोणी म्हणणारच नाही की आम्हाला आरक्षण द्या म्हणजे आम्ही, हा सवलत पाहिजे तुम्हाला, ते आर्थिक निकषावर देतो ना तुम्हाला. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, मराठा असा, ओबीसी असा, पण मग या सगळ्या निरर्थक ठरतील संकल्पना. आणि मग जात हा विषय मागे पडून वर्ग, ऍक्च्युअली कसं आहे की मुळामध्ये साम्यवादी जे आहेत म्हणजे कम्युनिस्ट ते वर्ग संघर्षावर भर देणारे होते. पण आता आपण बघतोय तर या इंडिया आघाडी आणि महाआघाडीच्या निमित्ताने ते चक्क जातीय संघर्षाकडे वळले. हे मोठं धक्कादायक आहे. पण राज ठाकरे यांनी ज्या वेळेला हा मुद्दा मांडला आणि त्यांच्या विरुद्ध निदर्शनं झाली, त्यांना काय जाब विचारणार वगैरे वगैरे सगळं झालं, त्यावेळी मला परत एकदा नव्याने आठवलं की मी हा विषय बोलताना बोललो होतो, बाळासाहेबांशी बोललो होतो की मी म्हटलं की तुमच्याबद्दल समज कमी आणि गैरसमज फार असतात.
तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी, विचारांविषयी, भावनांविषयी बाळासाहेब कळले नाहीत हो लोकांना. फार थोड्या लोकांना कळले, फार थोड्या लोकांना कळले. त्यांच्या सहकार्यानं पण नाही कळले बाळासाहेब. आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या संदर्भामध्ये नेहमीच त्यांचे सहकारी सुद्धा प्रतिकूल बोलले. हे खरं आहे, कारण मी सगळ्यांशी संबंधित असल्यामुळे मी ऐकत होतो. बाळासाहेब समजले नाही लोकांना. फार महाराष्ट्रातली थोडी माणसं आहेत की ज्यांना बाळासाहेब समजले. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे बाळासाहेब समजलेला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा माणूस कोण माहिती? शरद पवार. शरद पवारांना बाळासाहेब समजले होते आणि बाळासाहेबांना शरद पवार समजले होते. आज मी तुम्हाला सांगू, राज ठाकरे यांच्याबद्दल शरद पवार ओपनली काहीही बोलत, पण त्यांच्याकडे बाळासाहेबांच्या संदर्भातला जो अनुभव आहे त्याच्या आधारे ते उद्धव आणि राजकडे बघत असतील. त्यांनाही आवडलं असतं राज हा वारसा म्हणून पुढे आला असतं तर त्यांचं जास्त चांगलं जमलं असतं राजशी. सगळ्यांचंच जमलं असतं कदाचित त्यांच्याशी, तर अजिबातच जमलं नसतं अशी त्यांच्या स्वभावाचं हे लक्षात घेता. पण एक सांगतो तुम्हाला की हे आरक्षण या संदर्भामध्ये त्यांची या प्रकारे निंदा आणि हे करतायत हे मला माहिती आहे खरं. म्हणजे मला आश्चर्यही वाटलं बरं का, की राज ठाकरे यांच्याकडे मी परवा बोलताना बोललो 1000 पोरं अशी आहेत, 1000, किमान 1000, की फक्त राज ठाकरे यांनी असं तिकडे बघायचा अवकाश काही नाही. राज ठाकरे यांच्या डोळा कुठे वळलाय, डोळे कुठे वळलेत एवढं लक्षात घेऊन त्या ठाकरे यांच्या तोंडातून शब्द येण्याच्या तिकडे कृती होऊन खरंय. आज महाराष्ट्रामध्ये या प्रकारची जीवाला जीव देणारी, जीवापाड प्रेम करणारी आणि त्यांच्यासाठी जीव देणारी आणि घेणारी अशी मुलं कोणापाशी आहेत सांगा मला. राज ठाकरे यांनी तर त्यांचं ब्रह्मास्त्र काढलंच नाही त्या दौऱ्यामध्ये. ते जर ब्रह्मास्त्र काढलं असतं तर त्राहिमाम म्हणून त्यांच्यावर हल्ला करणारे किंवा त्यांना सुपाऱ्या मारणारे किंवा हे त्यांच्यावर पाळी आली असते, हे नक्की मला माहिती आहे. आणि आता विदर्भ दौऱ्यामध्ये तुम्हाला त्यांच्याबरोबर हे दिसणार लोक की जे राज यांच्याकडे नुसतं कुणीतरी वक्र दृष्टीने बघितलं तर त्यांच्या बरोबर असलेले जे अष्टग्रह, विशेषतः त्यातले शनिग्रह असतील, त्यांची मग अवकृपा दृष्टी त्यांच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जे होईल, ओ बाप रे, माय गॉड, कांट इमॅजिन. ही ताकद आहे बाळा त्यांच्याकडे. पण त्यांना ना याचा राग येतो की तुम्ही कुठल्या तरी राजकारणाच्या नादी लागून स्वतःचं भवितव्य बिघडवता, स्वतःचं कार्य बिघडवता. त्यांचा आक्षेप शरद पवारांवर आहे ना, तो जेन्युइन आहे. आणि तो आज बोलले का मला सांगा? 5 वर्षापूर्वी, मला असं वाटतं 5-6 वर्षापूर्वी राज ठाकरे बोलले होते की महाराष्ट्रामध्ये जातीयवाद जो आहे तो शरद पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे 1999 पासून आला. ते आज बोलले का? नाही बोलले. ऍक्च्युली असं आहे की राज ठाकरे म्हणाले ते खरं आहे की ते मनोज जरांगेंविषयी पण बोललेले नाही. उलट पहिले जाऊन भेटणारे सगळ्यात आधी ते होते. समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी. ठीक आहे, दोघांचं एकमेकाबद्दल नाही झालं, पटलं नाही, ठीक आहे ना, पटलं नाही तर पटलं नाही. तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातोय. मला नाही पटत आरक्षण, तर मी नाही पटत म्हणून सांगतो. तुला पटतंय तू सांग ना. तुझं तोंडावर थोडंच मी हात ठेवलाय. राज ठाकरे यांना समजून घेतलं ना तर हे या प्रकारचे निदर्शनं, जाब विचारणं वगैरे होणार नाही असं मला वाटतं. आणि 2 विचार प्रवाह परस्पर विरुद्ध असू शकतात की नाही? असू शकतात ना, देशात आहेत. आणि मला तर तुम्हाला सांगू का खरं, की मला असं वाटतं की मोदी देखील असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल काय अनिलजी कुठलं कुठे लावताय, हे काय सुतावरून स्वर्ग गाठताय का तुम्ही? मी सांगू तुम्हाला, राज ठाकरे यांचं जे मत आहे ना, राजकारणामध्ये असं बोलणं सोयीचं नसतं म्हणून लोक बुरखे पांघरतात. बुरखे नाही, मुखवटे. बुरख्यामध्ये झाकून घेतलेलं असतं. मुखवटा म्हणजे फसवणूक असते. मी सांगू तुम्हाला की आरक्षण या मुद्द्यावर आज तुम्हाला जे नेते दिसत आहेत ना सगळे, शरद पवार असो, देवेंद्र फडणवीस असो, उद्धव ठाकरे असो, पटोले असो, वडेट्टीवार असो, एंबेडवार हे तुमचे बावनकुळे असो, हे असो, हे सगळे आहेत ना, हे सगळे मुखवटे आहेत दादा. हे मुखवटे आहेत. मुखवटा यांनी घातलेला नाही आणि ज्याचा चेहरा समोर आहे आरक्षणाच्या बाबतीत, असा माणूस महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आहे. वैयक्तिक प्रेमापलीकडे जाऊन मी बोलतो तुम्हाला की राज ठाकरे हा एकच
आज माणूस असा आहे की जो चेहरा घेऊन वावरतो, मुखोटे घालून वावरत नाही, आणि त्याला जमणार नाही होते. त्याचा तो स्वभाव नाहीये. तुम्ही म्हणता ना, मला काही पत्रकार म्हणतात की तो एक्सपोज करतो स्वतःला, तो एकदा एक भूमिका घेतो, एकदा एक भूमिका घेतो. मी म्हटलं पण तुम्ही लक्षात ठेवा, असं मुखवटा वावरून फसवणं शक्य आहे त्याला. तो चांगला व्यंगचित्रकार जसा आहे तसा त्याच्या बोलण्यामध्ये, बॉडी लँग्वेजमध्ये, फेशियल एक्सप्रेशनमध्ये तो महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मधला अभिनेता अमिताभ बच्चन आहे. तो काही अभिनय करू शकतो, करतोच. लोकांना वेळ लावतो की नाही बोलताना. वेळ लावण्याची कसं असते ती अभिनयात आहे, पण तो अभिनय अभिनेत्याचा नाहीये, तो नेत्याचा आहे. हा फरक लक्षात घ्या, राजबद्दल बोलताना लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही टीका करा, टिप्पणी करा, ती काय वाटेल ते बोला. ही इज व्हॉट ही इज अँड ही विल शो व्हॉट ही इज. मी जे आहे तेच दाखवणार, मी जसा आहे तसाच तुमच्या पुढे येणार. मग तुम्हाला तो आवडो अथवा न आवडो. लोकांना आवडणार. अरे आपलं ब्रीदवाक्य संस्कृतमध्ये काय आहे? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अपि अप्रियम. हे सत्य बोला, पण लोकांना जर ते अप्रिय वाटत असेल तर बोलू नका. आणि सत्य जर कटू वाटत असेल तर बोलू नका. ही परंपरा, भारतीय परंपरा पण आहे, ती बाळासाहेबांनी नाही पाहिली, प्रबोधनकारांनी नाही पाहिली. आणि प्रबोधनकार बाळासाहेबांनंतर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अपि अप्रियम म्हणून मी सत्य बोलण्याचं टाळीन, खोटं बोलीन, मुखोटा तोंडावर लावून बोलीन, हे नाकारणारा माणूस राज ठाकरे. टीका करा तुम्ही. एकच लक्षात ठेवा की राज ठाकरेंबद्दल गैरसमज घडून करणं सोपं आहे, त्यांना समजून घेणं अवघड आहे. ते समजलेला एक माणूस शरद पवार आहेत, पण आता तेही असा मुखोटा पांघरून फिरतायत की त्यामुळे ते महत्व देत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की एकदा 2009च्या पूर्वी 2008-2007 मध्ये शरद पवारांच्याच एका आर पाटील आणि त्या सगळ्या ग्रुपने ठरवून त्यांना मोठं केलं आणि ते इतके मोठे झाले की 13 सीट्स घेऊन गेले आणि ठिकठिकाणी त्यांच्या चांगले नगरसेवकांनी हे ते निवडून आले. आता त्यांना महत्व दिलं तर त्यांचं प्रभुत्व निर्माण होईल, ही भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे, इन्क्लुडिंग फडणवीस. आहे माझ्याकडे एक गोप्यस्फोट फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या संबंधाबाबत, पण तो करायची ही वेळ नाहीये. मी एकच सांगतो की तुम्ही राज ठाकरे यांच्याकडे पूर्वग्रह दृष्टिकोनातून पाहू नका. द्वेषाने तर अजिबात पाहू नका. तुमचा द्वेष आणि त्यांचा द्वेष याचा जर मुकाबला झाला तर द्वेष हरेल, एवढंच भाकीत मी करू शकतो. राज ठाकरे तुम्ही आहात ना, तसेच राहा. तुम्ही तसेच लोकांना आवडता आणि म्हणूनच तुमची पोरं तुमच्यावर जीव टाकतात आणि तुमच्यासाठी जीव द्यायला, जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. गो अहेड. जे काय लोकसभा या विधानसभा निवडणुकीत व्हायचं आहे ते तुम्ही जे ठरवाल ना, आणि जिथपर्यंत जायचं तुमचं लक्ष असेल तिथपर्यंत जाल. आणि ठीक आहे, लोक तुम्हाला म्हणतील की हे विचलित असतात, चंचल असतात, होऊ दे, बोलू दे त्यांना, पण तुमच्या मनात जे आहे तेच करा. कारण तुम्हाला महाराष्ट्राचं मन काही प्रमाणात समजलंय असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या मनात जे आहे तेच महाराष्ट्राच्या मनात आहे, ते पक्क समजून चला. तुमचा एक वडीलधारा चाहता काका म्हणून माझ्याही शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.